आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आज काय बी होते, खरं मी इथनं हालतच नसतो। कमळे, ए कमळे, अगं तुला बघायला आलते, त्यांचा फोन आला तर सरूला। त्यांचं काय बोलणं झालं माहित नाही, पण ते ऐकून सरू बेशुद्ध झाली। लय उपाय केले पण काही उपयोग झाला नाही। मी आता डॉक्टरांना आणायला निघालोय। तू घरी जा आणि सांभाळ तिला। मी आलोच डॉक्टरांनी घेऊन। आय डोळे उघड की, मी घरला परत आलो। आय उठ की ग, वरच्या काकू काय झालंय? काका काय झालंय आईला? सांगा की काकू काय झालंय आईला? तुझ्यामुळं झालंय हे सगळं। काकू काय बोलायला असं? माझ्यामुळं? वय तुझ्यामुळेच झालंय हे सगळं। अगं तुझी ती मित्र नवरदेवाच्या घरला गेली होती आणि त्यांना पोलीस कंप्लेंटची धमकी देऊन आलेत आणि त्यांचा फोन आला आणि लगीन मोडलं म्हणून सांगितलं आणि ते ऐकून तुझी आई बेसूत झाली। हाऊ काही समजा। आय डोळे उघड की, मी शपथ घेतो तुळ जायची। अगं मी कुठल्याच मित्रमैत्रिणीला काहीच सांगितलं नाही ग, खरं सांगतोय मी। कमळे, तुला माहितीये आज पतूर तुझ्या आईने काय काय नाही केलं तुझ्यासाठी। अगं आपल्या गावच्या पोरींची लग्न लय लवकर होतात, तरी बी तुझ्या आईने तुला 12वी पतूर शिकवले। अगं तुझ्यासाठी परदेशातलं चांगलं स्थळ आणले आणि तू लगीन मोडाय निघाल्यास। आपल्या नशिबावर कशी लात मारावी हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे। बाई मला तर सरोजची लय दया यायला लागली। बघा की आज पतूर तिने पोरीचा विचार केला, पण त्याचं काय फळ मिळालं तिला? बघा तिची अवस्था। नाही बाई, असं कोणा संग बी होऊ नये। कमळे, आम्ही तर तुला लय समजूतदार पोर समजत होतो ग। अगं तुला तर कळलं पाहिजे ना काय करावं आणि काय नाही करावं ते। अरे बास करा, अरे लय बोललात। डॉक्टर येतच असतील। हा बा सरू, आय उठ की ग, मी तुझ्या मनाविरुद्ध काहीच नाही करणार। खरं सांगतो, एकदा डोळे उघड। आय तू म्हणशील त्या पोराशी मी लगीन करायला तयार आहे। तुला नाही ग बघू तसं। तू म्हणशील तसं सगळं करू, उठ की ग। बरं वाटतंय? आहे तुझ्या मनाविरुद्ध मी काहीच नाही करणार बघ। तू म्हणशील तसं आपण सगळं करू। तू म्हणशील तिथं, तू म्हणशील त्या पोराशी मी लगीन करतो। आहे तुझ्याशिवाय मला दुसरं काय नको ग आयुष्यात। हे बघ, मी सोडली नवसाची घाट, सोडली तुझ्यासाठी। सरे, आता कमळीनं तुला सबूत दिलाय असं समज। आता समजा ठीक होईल बघ। ऐका ऐका ऐका, कमळीबाईंसाठी ब्रेकिंग न्यूज। अगं कमळे, कुठे होतीस तू? आम्ही केव्हापासून तुला हुडकतोय। हा, अगं कमळे, आम्हाला तुला काहीतरी सांगायचं आहे।
पण आई छान सांगतो सकाळपासून तूच गायब आहेस. कमळे आता असं तोंड पाडून बसायची काही गरज नाही. अगं आम्ही ह्योच विचार करत होतो तुझं लगीन कसं थांबवायचं ते. पण आम्ही फक्त विचारच करत होतो तेवढ्यात आम्हाला ऋषी भेटला आणि त्यानं काय केलं माहितीये का? ए चुप. विनर कमळे अगं कुठं निघालीस? कमळे अगं एवढं चिडायला काय झालं? अगं, कमळे! अगं तुला तर खुश व्हायला पाहिजे ना गं कमळे. तू इथे नाही म्हणजे बरंच झालं तू आलीस. मीच येणार होतो तुला भेटायला. काय झालं अशी का बघतेस तू? एक बघ थँक्यू म्हणायची खरंच काहीच गरज नाहीये. एनिवे तुझा प्रॉब्लेम आता कायमचा सॉल्व्ह झालेला आहे सो डोंट वरी. एनिवे कॉंग्रॅच्युलेशन्स. आता तू मुंबईला येऊ शकशील. बरं हां तू फॉर्म वगैरे भरलास ना? नाही म्हणजे तुला काही मदत लागली तर मला सांगायला हेल्प यू. बास बास झालं. आता पतूर जेवढी मदत केली तेवढी बास. काय समजता हो तुम्ही स्वतःला? तिकडे तुमच्या शहरात पण अशीच सगळ्यांची मदत करत पळता काय? कमळी काय झालंय? अशी का रिएक्ट करतेस तू? मग काय करू? त्या पोराच्या घरी जाऊन माझं लगीन मोडायची काय गरज होती? काय घेणं देणं आहे माझ्या आयुष्याची? एक मिनिट. तुला करायचं नव्हतं ना ते लग्न? बंडे आणि निंगीला भेटलो मी तेव्हा सगळा प्रकार कळला मला. लिसन आय वॉज जस्ट ट्राइंग टू हेल्प यू म्हणून मी ते लग्न मोडायला सांगितलं. अहो पण कुणी सांगितली माझी हेल्प कराया? मी आलो होतो का तुमची मदत मागायला? त्या पोराशी मला लगीन करायचं नाही मी कवा बोललो तुम्हाला? मला जर त्याच्याशी लगीन करायचं नाही तर मी जाऊन सांगितलं असतं की त्यासनी. तुम्हाला तिथे पाठवायची काहीच गरज नाही. या सगळ्या प्रकरणामुळे माझ्याही तिथं बेशुद्ध पडली. तिला जर का काय झालं असतं ना मी तुम्हाला कधीच माफ केलं नसतं. आय एम रिअली सॉरी. मी फक्त मदत करायला. ए बाबा तुझी मदत तुझ्याकडेच ठेव. मला काय बी गरज नाही. आता शेवटचं सांगतो. उगा माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करायला जाऊ नको.